नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनीमध्ये. माझं नाव विनायक पाटील. आज आपल्याला जो टॉपिक बघायचा आहे त्याचं नाव आहे प्रिअम्बेल, सरनामा किंवा प्रस्तावना. ओके. सो पहिल्यांदा मी काय करतो आहे, तुम्हाला प्रिअम्बेल वाचून दाखवतो आहे, सरनामा वाचून दाखवतो आहे, जेणेकरून आपल्याला काही शब्द कळतील. बघा काय, आम्ही भारताचे लोक, भारताचा एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता, एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. यातून काही आपल्याला शब्द कळतात. या शब्दाचे आपल्याला अर्थ पाहिजेत, पण इतक्या डीपमध्ये नाहीत बघायचे, थोडेसे आपल्याला अर्थ बघायचे आहेत. बघा, 4 गोष्टी स्पष्ट होतात त्यातून. संविधानाच्या अधिकारचं स्तोत्र कोण आहे? तर भारतीय जनता. आदर्श कुठले आहेत? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे आमचे आदर्श. उद्दिष्टे कोणते आहेत? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता, एकात्मता हे आमचे काय आहेत? उद्दिष्ट आहेत. आणि आम्ही संविधान कधी स्वीकारलं? तर 26 नोव्हेंबर 1949ला आम्ही काय केलं? ते स्वीकारलं. आणि त्याची अंमलबजावणी कधी केली? 26 जानेवारी 1950ला त्याची अंमलबजावणी केली. आमचं तत्त्वज्ञान काय सांगतं? बघा, तत्त्वज्ञान सांगतं प्रस्तावित सार्वभौम, समाजवादी, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता, एकात्मता ही काय तत्त्वज्ञान स्पष्ट करतात. आता प्रस्ताविका संविधानाचा भाग आहे का? त्याच्या संदर्भात 3 खटले झालेले आहेत. एक बेरुबारी युनियन खटला 1960, 1973चा केशवानंद भारती खटला आणि 1995चा LIC ऑफ इंडिया हा खटला. आता बघा, पहिल्यांदा ह्याची थोडीशी बेसिक माहिती तुम्हाला सांगतो. काय बेसिक माहिती? बघा, खरं तर हे आपलं जे प्रिअम्बेल आहे, हा सरनामा आहे, त्या अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण घेतला आहे. मग अमेरिकेमध्ये त्यांनी काय दिले? प्रस्तावना दिला, त्याच्यावरती आधारित आमचं काय ही प्रस्तावना आहे. म्हणजे त्यांनी जशी प्रस्तावना दिली तशी आमच्या राज्यघटनेमध्ये प्रस्तावना आहे. म्हणजे याचा अर्थ आपण तिथले शब्द घेतलेला असं नाही, त्यांनी जे प्रस्तावना दिले तसंच आपण आमच्या राज्यघटनेमध्ये प्रस्तावना दिलेली आहे. आता अमेरिकेत जी प्रस्तावना आहे ती त्यांच्या राज्यघटनेचा भाग नाही. बघा काय म्हणतोय, ज्या देशाकडून आपण प्रस्तावना स्वीकारलेली आहे त्या देशामध्येच त्यांची प्रस्तावना राज्यघटनेचा भाग नाही. पण आमची घटनेची प्रस्तावना भाग आहे का नाही या संदर्भात 3 खटले झालेले आहेत. पहिला खटला जर तुम्ही बघत असाल तर बेरुबारी युनियन खटला 1960. त्या खटल्यामध्ये सांगितलं की आपली जी प्रस्तावना आहे ती राज्यघटनेचा भाग नाही म्हणून सांगण्यात आलं. पण प्रस्तावनेची जो हे आहे म्हणजे प्रस्तावना अधोरेखित करण्यात आलं ती महत्त्वाची आहे म्हणून. पण त्या खटल्यामध्ये सांगितलं की प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग नाही, या पहिल्या खटल्यात सांगण्यात आलं. दुसरा जर बघत असाल केशवानंद भारती खटला 1973, या खटल्यामध्ये प्रथमतः सांगण्यात आलं की हो, प्रस्तावना ही राज्यघटनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्या खटल्यामध्ये सांगितलं की प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग आहे, तर तो 1973चा केशवानंद भारती या खटल्यामध्ये सांगण्यात आलं. त्यानंतर LIC ऑफ इंडिया खटल्यामध्ये पण सांगण्यात आलं 1995ला प्रस्तावना हा राज्यघटनेचाच भाग आहे म्हणून सांगण्यात आलं. हे 3 खटले महत्त्वाचे आहेत. कोणत्या खटल्यामध्ये सांगितलं प्रस्तावना राज्यघटनेचा भाग नाही आहे आणि कोणत्या खटल्यामध्ये सांगितलं की प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग आहे. जरी राज्यघटनेचा तो भाग असला प्रस्तावना, तरीही ते अधिकाराचा सोर्स नाही आहे. अधिकार सोर्स नाही आहे म्हणजे काय की कायदेमंडळाला जसं आपण काय करतो, घटनेला धरून कायदा करतो, घटनेतल्या कलमाला धरून कायदा करतो. म्हणजे कलम 17 आहे अस्पृश्यता बंदी, तर त्याला धरून आम्ही काय केलं? ॲट्रॉसिटी ॲक्ट केला. किंवा आर्टिकल बरेचसेच आहेत, जीवितेचा हक्क आहे किंवा हे ते, तर प्रत्येकाला धरून आपण काय करतो? कायदा करतो आहे. मूलभूत हक्काला किंवा मार्गदर्शन तत्त्वाला धरून आपण काय करतो? कायदा करतो किंवा कर्तव्याला धरून आपण कायदा करतो. पण आम्हाला प्रस्तावनेला धरून कायदा करता येत नाही, कारण ते काय नाही, पॉवर्स ऑफ सोर्स नाही आहे. म्हणजे ते सोर्स नाही, त्याला धरून आम्हाला काय करता येणार नाही? कायदा करता येणार नाही आहे. हे प्रामुख्याने इथं न्यायालयानं सांगितलेलं लक्षात घ्या. आणि ते न्यायिक पुनर्विलोकनाच्या अधीन पण येत नाही आहे. म्हणजे कुठल्या व्यक्ती त्या सरनाम्याला घेऊन की बाबा हे मला नाही मिळालेलं किंवा हे मला आदर्श नाही ते केले किंवा समाजामध्ये समान संधी नाही मिळालेली किंवा आर्थिक न्यायाची हमी मला नाही मिळालेली किंवा राजनैतिक न्याय मिळाला नाही, म्हणून आम्हाला त्याला घेऊन आम्हाला न्यायालयामध्ये जाता येत नाही आहे. म्हणजे न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षामध्ये आमची काय येत नाही? प्रस्तावना येत नाही. हे पण काय केलेलं? स्पष्ट केलेलं आहे. हा संविधानाचा भाग आहेच. संविधानाचा भाग असला तरीही त्या अधिकाराचा सोर्स नाही आहे, अधिकार स्तोत्र नाही आहे आणि त्याला घेऊन आपल्याला न्यायालयामध्ये पण जाता येत नाही. हे प्रामुख्याने आपल्याला इथं पाहावं लागेल. आता काही शब्दाचा अर्थ आपल्याला अधोरेखित करावा लागेल, इथं बघावं लागेल. डीपमध्ये न बघता आपण काय करतो? थोडासा वरचा पण भाग बघतो की नेमका काय काय शब्दामध्ये सांगितलं गेलेलं आहे. बघा, आम्ही भारताचे लोक म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया.
की भारताच्या लोकांमधून ही सत्ता येते आणि भारताच्या लोकांच्यामध्ये सत्ता काय होतं, लोक पावते. काय सांगतो, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम म्हणजे आपण ज्याला काय म्हटलं की सार्वभौम म्हणजे आम्ही इंडिपेंडंट आहोत, आमच्यावरती कुणाचंही नियंत्रण नाही आहे. नियंत्रण नाही म्हणजे विचार करा की 200 वर्ष आमच्यावरती कुणी राज्य केलं, ब्रिटिशांनी राज्य केलं. मग ब्रिटिशांनी राज्य केलं म्हणून आता तिथली ब्रिटिशांची राणी आत्ता सांगते तुम्ही हा कायदा करा, तुम्ही CA असं करा, तुम्ही उद्यापासून लेफ्ट साईडनं गाडी चालवा, किंवा उद्यापासून तुम्ही या ट्रॅफिक रूलमध्ये बदल करा, किंवा डोनाल्ड ट्रम्प तिथून सांगतात की ह्या सगळं परिवर्तन करा, किंवा तिथले रशियाचे अध्यक्ष सांगतात की ह्या बदल करा, किंवा चीन आमचं सगळं शासन चालवावं लागलं. मग आम्ही सार्वभौम झालो का? नाही ना. आम्ही सरकार इंडिपेंडंट आहोत, त्यामुळं आम्ही एखाद्या देशासोबत करार करू शकतो, तह करू शकतो, एखादा प्रदेश आम्ही देऊ शकतो, एखादा प्रदेश आपण घेऊ शकतो, कारण आम्ही सार्वभौम आहे. आता सार्वभौम आहे याचा अर्थ आम्ही काय म्हणतो आपण त्याला, कॉमनवेल्थ नेशनचा आपण सदस्य झालो. मग कॉमनवेल्थ नेशनचं सदस्य झालं याचा अर्थ आम्ही सार्वभौम गमावलं असं होत नाही. आम्ही त्याचे सदस्य झालं तसं ते सदस्य आपण सोडूही शकतो, कारण कॉमनवेल्थ नेशन असतं त्याची तुम्हाला माहिती आहे की प्रमुख जे असते ते ब्रिटनचे राजा किंवा राणी असते. याचा अर्थ त्याचा सदस्य झालो आहे म्हणजे आपण काय केलं, आमचं सार्वभौम गमावलं असं होत नाही आहे. सार्वभौम आहे हे लक्षात असलं पाहिजे. या शब्दाचे एवढे अर्थ निघतात. आपण इंडिपेंडंट असणं, कोणाच्या अंकित नसणे, आपलं सरकार इंडिपेंडंट आहे, स्वतःचा कारभार स्वतः बघतं. कुठल्याही राष्ट्राशी आपण करार करू शकतो, तह करू शकतो, एखादा प्रदेश घेऊ शकतो, देऊ शकतो, कारण आपण इंडिपेंडंट आहोत, आपण सार्वभौम आहोत. ओके. त्यानंतर समाजवादी. आता समाजवादी शब्द जर बघत असाल तर समाजवादी शब्द हा 42 घटनादुरुस्ती 1976ला इन्क्लूड केला. सरनाम्यामध्ये फक्त एकदा घटनादुरुस्ती झालेली आहे, 42 घटनादुरुस्ती 1976. त्यामध्ये आपण 3 शब्द इन्क्लूड केलात, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. हे 3 शब्द आपण टाकलेत. फक्त एकदाच घटनादुरुस्ती झालेली आहे, नंतर घटनादुरुस्ती झालेली नाही. आता समाजवादी म्हणजे काय? खरं तर आमच्या इथं लोकशाही समाजवाद आहे, साम्यवादी समाजवाद नाही आहे. इंदिरा गांधींनी जी चांगली संकल्पना सांगितली आहे, लोकशाही समाजवाद. जिथं काय केलं जातं, साम्यवादी समाजवादमध्ये तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंट स्ट्रिक्टली काय केलं जातं की त्या देशाची अर्थव्यवस्था किंवा त्या देशाचे उद्योगधंदे नियंत्रित करते. सगळं निर्णय कोण घेतं? गव्हर्नमेंट घेतं. पण आमच्या भारतामध्ये साम्यवादी समाजवाद नाही आहे, तर आमच्या भारतामध्ये लोकशाही समाजवाद आहे असं सांगितलं जातं. म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं, वेगवेगळी प्रलोभने देऊन, वेगवेगळ्या गोष्टी देऊन आपण काय करतं, ते सेक्टर्स डेव्हलपमेंट करण्याचं काम करतं. पण आता काय झालं, कालावधीनं समाजवादी संकल्पना काय केल्या, मागं गेलेली आहे. सो आपण आता काय केलं, ओपन इकॉनॉमी स्वीकारलेली आहे. सो आता गव्हर्नमेंटचे रिस्ट्रिक्शन्स किंवा गव्हर्नमेंटचे प्रत्येक सेक्टरमधलं काय त्याचं वर्चस्व कमी होत गेलं आणि आपली इकॉनॉमी काय ओपन होत गेलं. त्यामुळे आता समाजवाद काय केलेलं, मागं पडलेला आहे. हा जो शब्द आहे तो 42 घटनादुरुस्तीनं 1976ला आपण इन्क्लूड केला. आता धर्मनिरपेक्ष शब्द हा सर्वात महत्त्वाचा, आपण मागेही चर्चा केलेली आहे त्याच्यावरती. धर्मनिरपेक्ष संकल्पना आमच्या इथं सकारात्मक स्वरूपाच्या, युरोपियन कंट्रीमध्ये नकारात्मक स्वरूपाची संकल्पना आहे. युरोपियन कंट्रीमध्ये जे आहे ती राज्यसंस्था आणि धर्मसत्ता यांचा काडी मात्र काही संबंध येत नाही. राज्यसत्ता वेगळी आणि धर्मसत्ता वेगळी आहे. आधी काय व्हायचं, युरोपियन कंट्रीमध्ये तुम्ही बघत असाल तर धर्मसत्ता राज्यसंस्थेला नियंत्रित करायची, त्यांच्यावरती इम्पॅक्ट करायचा त्या सगळ्या गोष्टी होती. पण काही वैचारिक लोक होते, त्यांनी सांगितलं की धर्मसत्ता आणि राज्यसंस्था वेगळी असली पाहिजे. म्हणून आत्ता जर बघायला गेला तर त्यांची धर्मसत्ता आणि राज्यसंस्था वेगळी आहे, म्हणजे तिथं काय निगेटिव्ह अप्रोच आहे. आमच्या भारतामध्ये आमच्या भारताचा, आमच्या नेशनचा, आमच्या देशाचा कोणताही धर्म नाही, आम्ही कोणताच धर्म मानत नाही. ओके. म्हणजे कुठलाच एखादा धर्म मानत नाही. तुम्ही पाकिस्तानमध्ये गेला तर पाकिस्तानामध्ये त्यांचा मुस्लिम धर्म आहे, बांगलादेशमध्ये गेला तर त्यांचा मुस्लिम धर्म आहे. आमचा राष्ट्राचा कोणता एक धर्म नाही आहे. हां, आम्ही एका धर्माला मानत नाही, पण आम्ही सर्वच धर्माला समान वागणूक देतो. आम्ही सर्वच धर्म मानतो याचा अर्थ होतो. म्हणजे आम्ही काय करतोय, ही आमची धर्मनिरपेक्ष संकल्पना आहे, म्हणजे सर्व धर्म समभाव आमची संकल्पना आहे. ओके. या माध्यमातून आपल्याला कळावं लागेल. म्हणजे धर्मनिरपेक्ष संकल्पना आमच्या इथे कुठली सकारात्मक आहे. आता लोकशाही, आमच्या भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे लोकशाही पद्धत आहे. म्हणजे लोकांच्या मार्फत इथं काय केलं जातं की लोकांच्या मार्फत काय केलं जातं, प्रतिनिधी निवडले जातात आणि ते प्रतिनिधी काय करतात, काम करतात. आता लोकशाहीमध्ये पण 2 प्रकार पडतात. एक असतं प्रत्यक्ष लोकशाही, एक असते अप्रत्यक्ष लोकशाही. तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये गेला तर स्वित्झर्लंडमध्ये प्रत्यक्ष लोकशाही आहे, जिथं जनता पार्टिसिपेट करते ह्याच्यामध्ये, म्हणजे रॅपरॅन्डम, प्लेबिसाइड, राईट टू रिकॉल, राईट टू रिजेक्ट ह्यांच्या मार्फत काय करते तिथं काम करते. पण आमच्या भारतामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे, ज्यालाच आपण म्हणतो अप्रत्यक्ष लोकशाही आमच्या भारतामध्ये आहे. म्हणजे लोक आपले प्रतिनिधी निवडून देतात आणि त्या प्रतिनिधींच्या मार्फत काय केलं तर कारभार चालू जातो, त्यालाच म्हणतात अप्रत्यक्ष लोकशाही. आमच्या भारतामध्ये लोकशाही आहे आणि अप्रत्यक्ष लोकशाही आपल्याला इथं प्रामुख्यानं कळतं. गणराज्य. आता गणराज्य शब्द सगळ्यात महत्त्वाचा. आमचं रिपब्लिक गणराज्य आहे का, तर आहे. कारण आमचे राष्ट्रपती असतात ते लोकांच्या मार्फत अप्रत्यक्षरित्या निवडले जातात, राष्ट्राचे प्रमुख अप्रत्यक्षरित्या निवडले जातात. आमच्या इथं लोकशाही पण आहे आणि गणराज्य पण आहे. आता ब्रिटनमध्ये गेला तर लोकशाही आहे पण गणराज्य नाही आहे.
का गणराज्य नाही आहे? कारण तिथला जो प्रमुख आहे, घटनात्मक प्रमुख आहे, तो राजा किंवा राणी हे वंश परंपरागतरित्या सत्तेवरती येते. त्यामुळे तिथं लोकशाही आहे पण गणराज्य नाही असं आपण म्हणतो. आपल्यात लोकशाही पण आहे, गणराज्य काय? कारण आमचे घटनात्मक प्रमुख हे लोकांच्यारित्या अप्रत्यक्षरित्या काय जातात, निवडले जातात. तेव्हा मला अर्थ कळाला, आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिक असं इथंपर्यंत आपल्याला कळालं. सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाच्या संधीची समानता इथं मला आपल्याला बघायचं. आता बघा, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय हे शब्द जर तुम्ही बघत असाल तर आपण कुठून घेतला, तर रशियाकडून घेतलेले आहेत. आता सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय बघा, समाजामध्ये प्रत्येकाला इक्वॅलिटी असली पाहिजे. स्त्री, पुरुष, दलित, मागासवर्गीय किंवा कुठल्याही व्यक्तीच्या प्रत्येक व्यक्तीला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर आधीच्या काळामध्ये तुम्ही जर बघत असाल, जाती आणि धर्मानुसार आमचा व्यवहार चालायचा. चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, त्याच्यानुसार रोटीबेटीचा व्यवहार चालायचा. पण आज आमचं संविधान स्वीकारलं, संविधान झाल्यानंतर आमची लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये जर आपण सामाजिक न्याय देऊ शकलो तर मग लोकशाहीचा उपयोग तो काय? मग समाजामध्ये प्रत्येकाला संधी उपलब्ध, समान संधी उपलब्ध करण्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे? सामाजिक न्याय प्रस्थापित केला पाहिजे. मग ते स्त्री असेल, पुरुष असेल, दलित असतील, मागासवर्गीय असतील, अनुसूचित जातीतले असतील, अनुसूचित जमातीतले असतील किंवा वेगवेगळे व्यक्ती असतील, यांना सामाजिक न्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. मग ह्याला म्हणतो आपण सामाजिक न्याय. त्यानंतर आर्थिक न्याय बघा, आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपण काय करतोय? श्रीमंतांच्याकडून आपण जास्त कर घेतोय आणि तो गरिबांच्यासाठी खर्च करतो आणि गरिबांच्यावर आपण करच घेत नाही आहे. याचा अर्थ काय करायचा आहे? आम्हाला आर्थिक विषमता नष्ट करायची आहे, जेणेकरून आम्हाला काय करता येईल? आर्थिक न्याय देता येईल. ओके, आणि प्रत्येकाला आपण काय करतोय? समान संधी प्राप्त करून देतोय, जेणेकरून काय करावं? प्रत्येकाला आर्थिक संधी प्राप्त होतील, म्हणून आपण म्हणतो आर्थिक न्याय. राजनैतिक न्याय, राजनैतिक न्याय म्हणजे इथं फक्त श्रीमंतच उभारतात, श्रीमंतच फक्त मतदानाचा अधिकार आहे. श्रीमंत जे व्यक्ती कर भरतात त्यांनाच फक्त मतदान ते करू शकतात असं नाही आहे. ज्याला 18 वर्ष पूर्ण होतात, त्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला, भारताच्या नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. ज्याला 21 वर्ष पूर्ण होतात त्याला प्रत्येक व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उभारण्याचा अधिकार होतो. ज्याला 25 वर्ष पूर्ण होतात त्याला विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये उभारण्याचा अधिकार मिळतो. ज्याला 30 वर्ष मिळतात त्या प्रत्येकाला राज्यसभेमध्ये आणि विधान परिषदमध्ये उभारण्याचा अधिकार मिळतो. हे आपल्याला प्रामुख्यानं बघावं लागेल. म्हणजे तर राजनैतिक न्याय आपण काय करतोय? निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य आणि दर्जाच्या संधीची समानता आपण निश्चितपणे काय करून देतो ना? प्राप्त घेतोय. म्हणजे प्रत्येकाला विचार करण्याची संधी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आपला मत मांडण्याचा, लिहिण्याचा किंवा हे करण्याचा सगळ्यांचा अधिकार आपल्याला दिला गेलेला आहे. आणि प्रत्येक धर्मावरती विश्वास ठेवण्याचा, श्रद्धा, त्याची उपासना करण्याचं हे आपल्याला काय केलं? स्वातंत्र्य दिलं आहे संविधानाने. ओके, आता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणे, बंधुता आपल्याला काय करायचं? जोपासायची आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारतामध्ये अनेक प्रादेशिक विभिन्नता आहे. त्या प्रादेशिक विभिन्नतेच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे? देशाची एकता आणि एकात्मता आणि बंधुता जोपासायची आहे. कारण असं म्हटलं जातं की या राष्ट्रामध्ये अनेक राष्ट्र बसलेली आहेत, कारण आपलं प्रत्येकाचे इतिहास वेगळे आहेत, प्रत्येकाचं थोडंसं कल्चर वेगळं आहे, प्रत्येकाची बोलीभाषा वेगळी आहे, प्रत्येकाची इव्हन लिपी वेगळी आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? सगळ्या पलीकडे जाऊन आपल्याला काय करायचं? राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि काय करायचं? बंधुभाव काय करायचा आहे? जोपासायचा. म्हणून प्रवेदित करण्याचा संकल्प निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत काय करत अर्पण करत आहोत. हे प्रामुख्याने इथं बघावं लागेल. आता बघा, इथं काय सांगितलं गेलेलं आहे? कशाचं न्याय सांगितलं? सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय सांगितलं. ओके, तर न्याय लक्षात ठेवा, कशाचं? सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय. आणि कशाचं स्वातंत्र्य सांगितलं आहे? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य. म्हणजे स्वातंत्र्य यांचं आहे आणि न्याय त्या लक्षात घ्या. ओके, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय हे शब्द आपण कुठून घेतलेले आहेत? तर ते रशियाकडून घेतलेले आहेत. इव्हन गणराज्य तुम्ही बघत असाल किंवा एकता, बंधुता वगैरे हे शब्द बघत असाल तर आपण कुठून घेतलेलं? फ्रान्सकडून घेतलेलं आहे. हे आपल्याला त्यातून कळतं. ओके, आपण संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलं आणि त्याची अंमलबजावणी जर बघत असाल तर 26 जानेवारी 1950ला केलेली आहे. का? कारण 1929ला ज्यावेळी लाहोर अधिवेशन भरलं होतं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं पुढचा ज्यावेळी 26 जानेवारी 1930 येईल तेव्हा आपण काय स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करणार, तो शुभ दिवस असावा म्हणून आपण काय केलं? 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची काय केली? अंमलबजावणी केली. यातून आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात बघा. आणि संविधान काय केलं बघा? अंगीकृत पण केलं, अधिनियमित पण केलं आणि स्वतःप्रत अर्पण केलेलं आहे. यातून या सगळ्या गोष्टी कळतात. मग ह्याच्यावरती प्रश्न तुम्हाला डिसेंडिंग असेंडिंग ऑर्डर विचारतात, प्रत्येक शब्दाचा अर्थ विचारतात.
ओके, ते प्रत्येक शब्दाचा आपला अर्थ माहिती आणि हे आपल्याला प्रिॲम्बल आपल्याला पाठ असलं पाहिजे, हे लक्षात असलं पाहिजे. ओके, सो या आपल्याला प्रिॲम्बलचं आपल्याला कळालं की कोणते कोणते शब्द आहेत, कोणत्या गोष्टी आपल्याला यातून कळतात, स्तोत्र कुठून आहे, सार्वभौम म्हणजे काय, समाजवादी म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, गणराज्य म्हणजे काय, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता, एकात्मता म्हणजे काय, तत्त्वज्ञान कोणते कोणत्या, ह्या सगळ्या गोष्टीत आपल्याला कळलं. खटले म्हणजे काय, सगळ्या गोष्टी कळाल्या. तर आपल्याला इथं काय होतं, बऱ्यापैकी प्रस्तावना करते. हे थोडंसं अजून डीपमध्ये आहे, पण आपण फक्त काय केलं त्याचं थोडंसं लेअर पाहिलं. सो थँक्यू एव्हरीवन. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब.